chapter. So today we are starting with the first chapter, that is fundamentals of operational amplifier. Amplifier ही definition, amplifier ची definition सगळ्यांना माहित असेल. What is amplifier? PPT दिसत आहे का? हाँ सर. ओके, एक मिनिट. So what is operational amplifier? Amplifier म्हणजे काय आपल्याला माहित आहे. What is amplifier? Amplifier is a circuit which boost the energy level. बरोबर, boost the energy level म्हणजे इनपुट साइडला समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 व्होल्टचा सप्लाय दिला असेल, तर आउटपुट साइडला तुम्हाला किती 15 व्होल्टचा सप्लाय मिळू शकतो. बरोबर, एक मिनिट. हा, थोडस पीपीटी दिसत आहे का? नहीं सर. राइट सर प्लीज. हा, थोडस हे डिस्कनेक्ट झालाय तो. एक मिनिट मी चालू करतो परत. Okay, so what is amplifier? So amplifier is a circuit which boosts the energy level of inputs from given at the input side. इनपुट साइडला जर तुम्ही एखादा सिग्नल दिलेला असेल तर ते आउटपुट साइडला तुम्हाला काय मिळते, वाढवून मिळते. ओके, यू विल गेट इनक्रीज्ड आउटपुट. फॉर एक्झाम्पल, इफ यू गिव्ह 5 वोल्ट to the input side of an amplifier, you will get near about 15, let's say 15 volt तुम्हाला आउटपुट साइडला मिळू शकते. So that is, we say it is the amplified output. So here we are going to see operational amplifier. एक असा amplifier आहे की जो काही ऑपरेशन करू शकतो. That is why the name is given operational amplifier. याला शॉर्ट मध्ये पण एक नाव आहे, that is we call it as op-amp. ओके, शॉर्ट मध्ये याला op-amp असं पण नाव दिलेलं आहे. इट इज नथिंग बट ऑपरेशनल एम्प्लिफायर. बऱ्याच ठिकाणी op-ampच म्हटलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. सो विल सी द डेफिनेशन फर्स्ट. एन ऑपरेशनल एम्प्लिफायर इज एन इंटिग्रेटेड सर्किट. बरोबर, आपल्या सब्जेक्टचं नावच आपण दिलेलं आहे की लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणून घेतलेलं आहे, LIC. बरोबर, लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स. So it is a linear IC. इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय, आयसीज आहेत. आपल्याला इथं जे कंपोनंट जे पाहिजे ते कशाच्या कोणत्या फॉर्म मध्ये आहेत, दे आर इन दी फॉर्म ऑफ एन IC. So an operational amplifier is an integrated circuit that can amplify weak electric signals. एम्प्लिफाय कशाला करणार आपण, एखाद्या वीक इलेक्ट्रिकल सिग्नल असेल जो वीक आहे त्याला आपल्याला एम्प्लिफाय करायचं आहे. सो दॅट इज दी बेसिक वर्क ऑफ ऑपरेशनल एम्प्लिफायर. एम्प्लिफायर आला म्हणजे काय काम आलं त्याचं, फॉर एम्प्लिफिकेशन. ओके, an operational amplifier has 2 input pins and 1 output pin. एक सिंपल एक डिव्हाइस आहे की ज्याला 2 इनपुट आहेत आणि 1 आउटपुट आहे. बरोबर, जस्ट लाईक तुमच्या डिजिटल मध्ये पण याच पद्धतीचे गेट्स होते, इथं 2 इनपुट 1 आउटपुट आहे. पण डिजिटल आणि आता हे जे आपण op-amp पाहतोय हा कसा आहे, दिस इज अॅनालॉग. हा अॅनालॉग आहे, दिस इज नॉट डिजिटल. म्हणजे इथं तुम्हाला व्होल्टेज द्यावं लागेल जे सायनोसॉइडल वेव्हफॉर्म मध्ये असतं. ठीक आहे,
सायनोसॉइडल वेव्हफॉर्म इज ए एक्झाम्पल ऑफ, म्हणजे तुम्ही याला अॅनालॉग सर्किट रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करू शकता. दिस इज द ऑपरेशनल एम्प्लीफायर हॅज 2 इनपुट पिन्स अँड 1 आउटपुट पिन. The basic role of this operational amplifier is to amplify the output voltage difference between the two input pins. पहा याचं बेसिक काम काय आहे की एम्प्लिफाय करणं आहे. कशाला? तर तुम्ही त्या सर्किटला, त्या डिव्हाइसला जे इनपुट देणार आहेत दोन पिन्सला, तर त्या दोन पिनला दिलेल्या व्होल्टेजचा जो डिफरन्स येईल, बरोबर, डिफरन्स म्हणजे काय, दोघांमधला जो फरक येईल सबट्रॅक्शन करून, त्या आलेल्या डिफरन्सला एम्प्लिफाय करणं. बरोबर. तर आपल्याकडे आपण सांगितलं की 2 इनपुट सिग्नल आहेत, म्हणजे 2 इनपुट आपल्याला तिथं देता येतात. मग 2 इनपुट दिलं तर 2 पैकी त्याला एम्प्लिफाय कुणाला करायचंय, त्या सर्किटला. तर तो त्या 2 पैकी काय करतो, त्या 2 इनपुट सिग्नलचा पहिल्यांदा काय काढतो, डिफरन्स तयार करतो, आणि आलेला डिफरन्स जो आहे त्या डिफरन्सला तो एम्प्लिफाय करतो. तर हे आहे बेसिक याचे ऑपरेशनल एम्प्लीफायरचे काम. पहिल्यांदा काय म्हटलं आपण, त्याची डेफिनेशन एक दिली की ऑपरेशनल एम्प्लीफायर इज अन इंटिग्रेटेड सर्किट. तो एक आयसीच्या फॉर्म मध्ये आहे, अँड दॅट कॅन एम्प्लिफाय वीक इलेक्ट्रिकल सिग्नल्स. तो इलेक्ट्रिकल सिग्नलला एम्प्लिफाय करतो. दुसरं सांगितलं की तो असा एक डिव्हाइस आहे की ज्याला 2 इनपुट पिन आहेत आणि एक आउटपुट पिन आहे. आणि तिसरं बेसिक रोल इज टू एम्प्लिफाय दी डिफरन्स बिटवीन आउटपुट व्होल्टेज. आउटपुट साठी जे व्होल्टेज डिफरन्स तयार होईल त्याच्यामध्ये तो त्याला आलेल्या डिफरन्सला तो एम्प्लिफाय करेल. तर या पद्धतीचे आहेत तुमचे ऑपॅम्पचे सिम्बॉल्स. दोन्ही सारखंच आहे, फक्त नावं तिथं व्यवस्थित दाखवलेली आहेत. ठीक आहे. तर तुमचा जो सिम्बॉल आहे ऑपॅम्प जो आहे तो या अशा पद्धतीनं ट्रायंग्युलर शेप मध्ये दाखवला जातो. या पद्धतीचा तुम्हाला डिजिटल मध्ये पण एक गेट होता का? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हा कोणत्या गेट सारखा दिसतो? और गेट. और गेट. और गेट. आणखी? नाही सर, नॉट गेट सर का, फक्त त्याला बबल्स नाही समोर. हा कशासारखा दिसतो? नॉट गेट सारखा दिसतो, फक्त त्याला बबल नाहीये. नॉट गेट राईट. तर ट्रायंगल तसाच यूज केलेला आहे जसा नॉट गेट मध्ये यूज केलेला आहे, फक्त बबल वगैरे इथं नाही. आणि हा कसा आहे, हा सिम्बॉल दाखवलेला आहे फॉर ऑपॅम्प. तुम्ही पाहू शकता लेफ्ट साइडला नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आणि इन्व्हर्टिंग इनपुट. 2 इनपुट जे आपण सांगितले होते त्यांना नावं पण आहेत, राईट. एकाला दिलेला आहे नाव नॉन इन्व्हर्टिंग, आणि त्या नॉन इन्व्हर्टिंगला तुम्ही पाहू शकता पॉझिटिव्ह सिम्बॉल न दाखवलेला आहे, बरोबर. आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल पहा, इन्व्हर्टिंग टर्मिनलला निगेटिव्ह सिम्बॉल दाखवलेला आहे. त्यानंतर तो ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या मधल्या साईडला वरच्या बाजूला दिसतंय का? हियर दिस इज V+, आणि त्याच्या खाली दिलेला आहे V-. हे काय आहे तुम्ही राईट साइडच्या डायग्राम मध्ये पाहू शकता. V+ इज दी पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय आणि V- इज दी निगेटिव्ह पॉवर सप्लाय, बरोबर. म्हणजे पॉवर सप्लाय पहा, आपल्याला पॉवर सप्लाय म्हणजे काय असते की जिथून आपण सप्लाय देतो. पॉवर सप्लाय वेगळा आणि इनपुट वेगळं. सप्लाय इज नॉट इक्वल टू इनपुट. सप्लाय म्हणजे त्याला काम करण्यासाठी लागणारी एनर्जी, बरोबर, एनर्जी ज्याला म्हणतो आपण. आणि इनपुट म्हणजे काय की दिलेलं इनपुट याच्यावर त्याला काम करायचंय, काम करण्यासाठी लागणारी एनर्जी आणि काम करण्यासाठी लागणारं ज्याच्यावर त्याला ऑपरेशन करायचंय दॅट इज इनपुट. आणि राईट साइडला तुम्ही काय पाहू शकता, दॅट इज देर इज आउटपुट. ओके. सिम्बॉल आहे, लक्षात ठेवायचंय. तर तुमच्याकडे नोटबुक वगैरे तुम्ही काही घेऊन बसत असाल तर जसं दिसत आहे तसं तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. मी पीपीटी तुम्हाला देणार आहेच, नो डाऊट. पीपीटी देईल, नोट्स पण काढत गेलो तर मी नोट्स पण देत जाईल.
फक्त तुमच्यासाठी म्हणजे रनिंग मध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काही म्हणजे बुक वगैरे पेजेस वगैरे घेऊन बसत असाल तर ते पण दिसत आहे, जस्ट तुम्ही लिहित चला, म्हणजे तेवढीच तुम्हाला त्याबद्दल प्रॅक्टिस होत राहील. सो दिस इज ऑल अबाउट दी सिम्बॉल. सिम्बॉल लक्षात ठेवायचं आहे. काय काय दिलेलं आहे? नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, it is indicated by positive sign. Inverting terminal denoted by negative. There is a positive supply voltage and negative supply voltage, and there is a output. सांगितलेलं आहे दोन इनपुट आहेत आणि एक आउटपुट आहे. सिमिलरली तुम्ही राईट साइडच्या याच्यामध्ये पूर्ण नावानिशी पण सगळं काही सर्किट सिम्बॉल ओपॅम्पचं सिम्बॉल पाहू शकता. दिस इज दी सिम्बॉल ऑफ ओपॅम्प, राईट. दिस इज दी सिम्बॉल ऑफ ओपॅम्प. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन येतो की ड्रॉ दी सिम्बॉल ऑफ ओपॅम्प अँड शो दी टर्मिनल, नेम ऑफ टर्मिनल्स, असं येऊ शकतं. ठीक आहे. सो मूव्हिंग टू द नेक्स्ट, दिस इज व्हॉट वी आर सेइंग दॅट आवर अॅनालॉग इंटिग्रेटेड सर्किट और आवर लिनियर इंटिग्रेटेड सर्किट ज्यामध्ये आपण ओपॅम्प शिकतोय, सो इट इज इन द फॉर्म ऑफ IC. And this is the diagram, or this is the photo of your op-amp IC. It is given, the name is LM741. हे आपल्याला थ्रू आउट आपल्या पूर्ण या सब्जेक्ट मध्ये याची स्टडी करायची आहे, फक्त या IC ची. पाहू शकता तुम्ही राईट साइडनं 4 पिन आहेत, लेफ्ट साइडनं पण पिन दिसत आहेत. लेफ्ट साइडनं किती असतील मग? बाजू पलीकडच्या साइडनं किती पिन असू शकतील? इकडून 4 आहेत तर 4 म्हणजे टोटल किती पिन्स आहेत? 8 पिन्स. आणि ही जर मी तुम्हाला किती मोठी असते ही जर सांगायला गेलो तर आपल्या ज्या हाताचं बोटाचं नख जेवढं असते का, तर त्या नखा एवढी ही IC असते. ओके, एकदम छोटी लहान बोटावर आपल्या नखा एवढी ही पिन असते. तुम्ही त्याचं हे जर पाहिलं अपिअरन्स, तुम्हाला पाहू शकता इथे एक गोल डॉट दिसतोय पहा. तो कशासाठी असतो माहित आहे का? वरच्या साइडला जिथं नाव त्याचं लिहिलेलं आहे, मध्ये LM आहे, खाली 741 त्याचा नंबर दिलेला आहे, त्याच्या बाजूला एक सर्कल आहे खाच दिल्यासारखी. ते कशासाठी असते माहित आहे का? तर ते असते कोणतीही IC, ठीक आहे, त्या IC ची पिन, आता IC ला पिन असतात आणि पिनला नंबर असतात, बरोबर. 8 पिनची असेल तर कुठंतरी 1 असतो, कुठंतरी 4 असतो, कुठंतरी 8 नंबर असतो पिनचा. तर ते ओळखायचं कसं की 1 नंबरची पिन कोणती, बरोबर. तर 1 नंबरची पिन ओळखण्यासाठी या पद्धतीचा असा सर्कल काढलेला असतो, किंवा तुम्ही त्याच्या बाजूला एक खाच पाहू शकता पहा, एक पूर्ण ते तिथलचा पार्ट काढून घेतलाय असं दिसतंय यू शेप मध्ये, दिसतंय का? ह्या इथं किंवा हा सर्कल, हे 2 पद्धती आहेत पिन ओळखण्याच्या. ठीक आहे, ज्या साइडला ती खाच आहे किंवा तो सर्कल आहे त्याच्या लेफ्ट साइडचा, बरोबर. आता त्याच्या लेफ्ट साइडचा, ठीक आहे, आपल्या नाही, त्याच्या लेफ्ट साइडची जी पहिली पिन आहे, दिस इज दी पिन नंबर 1. तरी पण याच पद्धतीनं त्याचा नंबर सिस्टीम म्हणजे त्या पिनचा नंबर दिला जातो. त्या सर्कलच्या किंवा त्या खाचेच्या लेफ्ट साइडची वरची पिन विल बी द पिन नंबर 1. त्याच्या खालची पिन नंबर 2, पिन नंबर 3, पिन नंबर 4. आता ही फक्त 8 पिनची आहे, म्हणजे एका साइडला 4 येतील, दुसऱ्या साइडला 4 येतील, बरोबर. तर आता 16 पिनची असेल तर एका साइडला किती असतील, तर टोटल 8 असतील. मग तो हा 4, मग त्याच्या खालची 5, 6, 7, 8 या पद्धतीने जाईल. आता इकडं 4 झाल्या, बाजूच्या साइडला आणखीन 4 आहेत, मग त्यांचा नंबर कुठून सुरू होईल, तर ही जी 4 नंबरची आहे याच्या ऑपोजिट साइडची जी असेल पिन, ऑपोजिट साइडची खालची विल बी पिन नंबर 5, त्याच्यावरची पिन नंबर 6, त्याच्यावरची 7, आणि लास्ट राईट साइडची सगळ्यात वरची म्हणजे 1 नंबरच्या ऑपोजिट साइडची
पिन नंबर किती येईल तर 8. या पद्धतीनं कोणत्याही आयसीचे जे पिन नंबर्स आहेत या पद्धतीनं ओळखले जातात. मी स्टार्ट कुठून केला या साईडनं 1 नंबर पासून. हा 1 नंबर तुम्हाला पहिल्यांदा शोधावा लागेल की हा 1 नंबर कुठं असतो तर प्रत्येक आयसीला या पद्धतीचं एक मार्क ठेवलेला असतो की इथून सुरुवात करा. एकतर ह्या खाचेपासून तुम्ही ओळखू शकता, अदरवाईज या पद्धतीचा एक सर्कल डॉट काहीतरी त्याच्यावर दिलेला असतो. ठीक आहे. आणि हे आहे याचं इक्विव्हॅलंट सर्किट, इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ ऑप एम्प. आता जरी आयसी चौकोनी वरून दिसत असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याचं सर्किट पण त्याच पद्धतीने दाखवायचं. आपण काय दाखवतोय हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. ओके, कोणत्याही याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाते. दिस इज सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. जे आपण ट्रायंग्युलर शेप मध्ये म्हणतोय की आपली जी आयसी आहे ऑप एम्पची ट्रायंग्युलर शेप मध्ये दिसते. इट इज ए सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. आणि हे आहे त्याचं इक्विव्हॅलंट सर्किट. म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता इन्व्हर्टिंग इनपुट, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट त्याच पद्धतीने दाखवलेलं आहे. ठीक आहे, एक V1 V2 त्यानंतर ते 2 इनपुट दिलेले आहेत त्याच पद्धतीने. आता मधली इंटरनल सर्किटरी दाखवलेली आहे. याच्यावर डिटेल्स आपल्याला म्हणजे पुढे जाऊन आपल्याला आहेत. सध्याला फक्त इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ ऑप एम्प आपण पाहतोय. हा आहे सप्लाय व्होल्टेज, पॉझिटिव्ह सप्लाय, आणि खालचा जो आहे दिस इज निगेटिव्ह व्होल्टेज सप्लाय, अँड दिस इज आवर आउटपुट. ओके, आणि आपण आउटपुट जे आहे ते कसं मिळतंय म्हणतोय की आपलं जे आउटपुट आहे व्हीओ जे आउटपुट आहे इट इज इक्वल टू द इट इज एम्प्लिफाइड आउटपुट गेटिंग फ्रॉम द डिफरन्स ऑफ इनपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेजच्या डिफरन्स पासून जे V1 मायनस V2 कन्सिडर करूया की या दोघांचा डिफरन्स आहे आणि ह्याचं एम्प्लिफिकेशन आहे. एम्प्लिफिकेशन इथं A इज डिनोटेड फॉर दी व्होल्टेज गेन. ठीक आहे, हे सध्याला इक्वेशन लक्षात राहू दे. आपल्याला पुढे जाऊन याला डिराईव्ह पण करायचं, म्हणजे हे असं आउटपुट काय येतं VO इज इक्वल्स टू A इंटू V1 मायनस V2 या पद्धतीने कसं येतं हे आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं पुढं. दिस A रिप्रेझेंट्स व्होल्टेज गेन. गेन म्हणजे आपल्याला माहित आहे गेन इज द रेशिओ ऑफ आउटपुट अपॉन इनपुट. तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये गेन कुठं ना कुठं डेफिनेशन मध्ये आलेला असेलच. यामध्ये पण आहे डेफिनेशन, परत सेम आहे. फक्त या पद्धतीने आपल्याला इथं पाहायचंय की हाऊ दॅट आउटपुट अपॉन इनपुट गेन, जे गेन म्हणतोय आपण ते VO आणि इनपुट जे आहे ते V1 मायनस V2 कशा पद्धतीने हे आपल्याला या सब्जेक्ट मध्ये पाहायचं. ठीक आहे, सो दिस इज दी युअर फोटो ऑफ आयसी अँड द इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ ऑपरेशनल एम्प्लिफायर. या डायग्राम पण विचारल्या जाते बऱ्याच वेळ एक्झाम मध्ये. व्हॉट इज दी ऑर ड्रॉ दी इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ ऑपरेशनल एम्प्लिफायर. याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये आपण काय पाहिलं होतं, सिम्बॉल ऑफ ऑपरेशनल एम्प्लिफायर, बरोबर. हे सिम्बॉल आहे फक्त, आणि इकडे जे पाहिलंय ते आहे इक्विव्हॅलंट सर्किट. म्हणजे ऍक्च्युअली सर्किट इलेक्ट्रिकली कसं दाखवल्या जातंय त्याचं हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. ओके, मूव्हिंग टू दी नेक्स्ट. नाउ वी विल सी दी ब्लॉक डायग्राम ऑफ ऑप एम्प. ब्लॉक डायग्राम म्हणजे तुम्हाला बऱ्याच याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम आलेला आहे. तर ब्लॉक डायग्राम म्हणजे काय की एखादी कोणती सिस्टीम छोट्या छोट्या ब्लॉक मध्ये दाखवायची. छोट्या ब्लॉक मध्ये दाखवली तर काय होते की तुमचा बराचसा पार्ट जो आहे तो एका ब्लॉक मध्ये एका शब्दाने तो दाखवला जातो. सिमिलरली ऑप एम्प मध्ये पण आपण ऑप एम्प पण ब्लॉक डायग्रामने दाखवतो. सो दिस इज दी ब्लॉक डायग्राम ऑफ आवर ऑपरेशनल एम्प्लिफायर. पहा, सगळ्यात लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता इन्व्हर्टिंग इनपुट आणि नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. जे आपले मेन आपण म्हणतोय की त्याला 2 इनपुट आहेत, नावं दिलेली आहेत. सो वी हॅव गिवन दी नेम्स इन्व्हर्टिंग इनपुट अँड नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. लक्षात ठेवा, इन्व्हर्टिंग म्हणजे कोणता आहे, निगेटिव्ह.
आणि नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे कोणता आहे तर पॉझिटिव्ह. लक्षात राहू. इन्व्हर्टिंग हे यांना नावं का हे दिलेत इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग याच्यावर पण आपल्याला डिटेलमध्ये सगळं काही आहे, तेव्हा तुम्हाला ते आणखीन क्लिअर होईल की वाय दे आर that those names input names are given inverting and non inverting. Okay, so this block diagram consists of 4 main blocks. फर्स्ट इज सगळ्यात सिंपल आहे एकदम ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवण्यासाठी. सगळ्यात पहिले तुम्ही इनपुट दिले 2 इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग. फर्स्ट ब्लॉक आहे इनपुट स्टेज, ज्याला पहा 2 इनपुट येत आहेत आणि याचे आउटपुट पण 2 आहे. बरोबर, त्या ब्लॉकचे फक्त तेच 2 जे आउटपुट येत आहे इनपुट स्टेजचे ते कोणत्या सेकंड स्टेजला दिले जाते. सेकंड स्टेज इज कॉल्ड इंटरमिडिएट स्टेज. आता ह्या स्टेजचा आउटपुट पहा एकच लाईन दाखवलेली आहे. ठीक आहे, इथं 2 लाईन्स आहेत आणि इनपुट स्टेजला आणि याचा आउटपुट पण 2 लाईन मध्ये मिळत आहे. आता हे 2 जे आउटपुट येत आहे इनपुट स्टेजचे दीज आर गिवन टू इंटरमिडिएट स्टेज. पण आता इंटरमिडिएट स्टेज पासून एकच लाईन आउटपुट मिळत आहे, सिंगल लाईन. ठीक आहे, डिफरन्स लक्षात घ्या. पहिल्या याचे 2 इनपुट 2 आउटपुट, दुसऱ्या स्टेजचे 2 इनपुट आहेत पण एकच आउटपुट आहे. याच्या पुढे आता एकच राहील. एक इनपुट हे जे आउटपुट मिळत आहे इंटरमिडिएट स्टेजचं ते मिळत आहे लेवल शिफ्टिंग स्टेजला. आउटपुट इज अगेन इन 1 line and that 1 line is again given to the output stage and finally we are getting the output. So this is the simple block diagram of our operational amplifier. मग आता हे इनपुट स्टेज काय आहे, इंटरमिडिएट स्टेज काय आहे, लेवल शिफ्टिंग स्टेज काय आहे आणि आउटपुट स्टेज काय आहे. जर पुस्तक वही असेल तर ही काढून घ्या, कारण प्रत्येक स्टेजला एक टेक्निकल नाव पण दिलेलं आहे. काय आहे. So here these are the differential amplifier stages. Differential amplifier आता काय आहे ते आपण 1 by 1 पाहूया. So first याला पार्टीशन करू. Input stage. This input stage is actually a dual input balanced output differential amplifier. एवढं मोठं नाव आहे डिफरन्शियल एम्प्लिफायर. फक्त हे नाव कशाचं दिलंय आपण, फक्त इनपुट स्टेजचं. ओके, इनपुट स्टेज मध्ये जे आपण पाहतोय की त्याला 2 इनपुट आहेत आणि 2 आउटपुट आहेत. 2 इनपुट आहेत म्हणून पहिलं नाव पहा ड्युअल इनपुट आणि 2 आउटपुट आहेत दॅट इज वाय बॅलन्स्ड आउटपुट अँड इट इज ए डिफरन्शियल एम्प्लिफायर. आता डिफरन्शियल एम्प्लिफायर म्हणजे काय, तर असा एम्प्लिफायर की जो येणाऱ्या 2 इनपुटचा डिफरन्स काढून आलेल्या डिफरन्सचं एम्प्लिफिकेशन करतो. ओके, डिफरन्स येणाऱ्या डिफरन्सचं एम्प्लिफिकेशन, नॉट जसं दिलंय त्या सिग्नलचं एम्प्लिफिकेशन नाही. तर 2 इनपुट आहेत तर अगोदर त्या 2 इनपुटचा डिफरन्स घ्यायचा आणि आलेल्या डिफरन्सचं एम्प्लिफिकेशन करायचं, डिफरन्स जो सिग्नल तयार होईल. ठीक आहे, दॅट इज वाय सच डिफरन्शियल एम्प्लिफायर. बरोबर, त्याला नाव काय दिलंय तसं डिफरन्शियल एम्प्लिफायर. ओके, सेकंड स्टेज 1 by 1 आपण यांची कामं पण पाहणार आहे. पहिल्यांदा नावं पाहून घ्या कारण की नाव देणं सगळ्यात महत्वाची आहे. नाव इंटरमिडिएट स्टेज. आता परत याला पण तेच आहे, 2 इनपुट आहेत दॅट्स वाय ड्युअल इनपुट. पण आउटपुट कसं आहे, एकच लाईन आहे, 2 लाईन नाही. बरोबर, आपण इकडे 2 इनपुट आणि 2 आउटपुट होते म्हणून ड्युअल इनपुट बॅलन्स्ड आउटपुट म्हटलंय. पण आता सेकंड स्टेज इंटरमिडिएट स्टेज जी आहे त्याला तसं नाहीये, 2 इनपुट आहेत पण आउटपुट एकच आहे. सो ड्युअल इनपुट अनबॅलन्स्ड आउटपुट. अनबॅलन्स्ड आउटपुट अगेन डिफरन्शियल, कारण इनपुट 2 आहेत. 2 इनपुट आहेत म्हणजे येणाऱ्या दोन्ही इनपुटचा त्यांना काय घ्यावं लागेल, डिफरन्स घ्यावा लागेल. ओके,
So it is again differential amplifier. बस दुसऱ्याचं नाव पण आपण कसं ठेवलं की त्याला इनपुट येणारे दोन आहेत, जाणारा पण एक, आउटपुट फक्त एकच आहे. सो ड्युएल इनपुट अनबॅलन्स्ड आउटपुट, अगेन डिफरन्शियल अँप्लिफायर. पहा, पहिला स्टेज आणि दुसरा स्टेज दोन्ही काय आहेत, अँप्लिफायरच आहेत. म्हणजे आपण जे एक कंबाईन म्हणतोय ऑपरेशनल अँप्लिफायर, त्या अँप्लिफायर मध्ये पण आणखी दोन पद्धतीचे आपल्याला वेगवेगळे अँप्लिफायर मिळाले. ओके, नाउ थर्ड इज दी level shifting stage. Now this stage is called as emitter follower. हे नाव मे बी तुम्ही ऐकलेलं असेल, इमिटर फॉलोअर. ठीक आहे, काय काम करते आपण पाहणारच आहोत. इमिटर फॉलोअर सर्किट, सर्किट म्हणा, इमिटर फॉलोअर सर्किट. कशाला नाव दिलं आपण, लेवल शिफ्टिंग स्टेज. वन बाय वन आपण त्यांची कामं पाहणार आहोत. अँड फायनली आउटपुट स्टेज आहे. अगेन इट इज वन काइंड ऑफ इम्पॉर्टंट स्टेज. दिस इज नेम्ड as complementary symmetry push-pull amplifier stage. Push-pull amplifier. पुश पुल एम्प्लिफायर तुम्हाला यावेळेस सब्जेक्ट आहे बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आहे, बरोबर ना? बेसिक, हो, बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. त्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकारचे एम्प्लिफायर पाहायला मिळेल. कोणत्या? या पुश पुल एम्प्लिफायर. ओके, पुश पुल एम्प्लिफायर ही एक प्रकारची सगळ्यात म्हणजे जास्त गेन प्रोव्हाइड करणारी एक बायसिंग टेक्निक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. म्हणजे आता पहा, सिंगल ऑपॅम्पच्या ब्लॉक डायग्राम मध्ये आपण किती एम्प्लिफायर स्टेज पाहतोय. पहा, एका एम्प्लिफायर मध्ये आणखी त्याच्यामध्ये आणखीन एम्प्लिफायर. तो फर्स्ट स्टेज मध्ये पाहिला आपण ड्युअल इनपुट बॅलन्स्ड आउटपुट, इट इज अगेन डिफरन्शियल एम्प्लिफायर. सेकंड स्टेज मध्ये पण काय आहे, ड्युअल इनपुट अनबॅलन्स्ड आउटपुट, डिफरन्शियल एम्प्लिफायर. थर्ड आहे इमिटर फॉलोअर सर्किट. याच्यामध्ये एम्प्लिफायर स्टेज जरी नसेल तरी यामध्ये आपण कंपोनंट जे यूज करणार होतो दॅट इज अगेन ए ट्रान्झिस्टर. आणि त्या ट्रान्झिस्टरचा यूज कशामध्ये होतो, एम्प्लिफायर स्टेज. ओके, इमिटर फॉलोअर स्टेज जी आहे ती इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामध्ये आपण काय करतो, गेन जो आहे तो 1 ठेवण्याचा प्रयत्न करतो. गेन 1 म्हणजे काय, इनपुट आणि आउटपुट सारखा ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि फायनली आउटपुट स्टेज विच इज ए कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री पुश पुल एम्प्लिफायर स्टेज. अँड फायनली आफ्टर दॅट वी गेट दी फायनल आउटपुट. आता तुमची ब्लॉक डायग्राम जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल, तुम्हाला फक्त वर जे व्हाईट कलर मध्ये जी इमेज दिसत आहे तेवढंच नाही, तर तुम्हाला खाली जे मी नावं लिहून दिलेली आहेत हे सुद्धा लिहून द्यावे लागतील. आता सध्या आपण जे बोलतोय ते थिअरी एक्झाम साठी बोलतोय. ठीक आहे, आता याची एक्झाम थिअरी होईल का नाही होईल आपण आता सांगू शकत नाही, पण आपण हा थिअरी सब्जेक्ट आहे तर मी तसंच बोलणार. एक्झाम ऑनलाईन पण होऊ शकते, पण या घडीला आता आपण ते सांगू शकत नाही कारण परीक्षा यायला खूप वेळ आहे. पण तोपर्यंत जे आहेत आपल्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत, युनिट टेस्ट वगैरे सगळ्या ऑनलाईनच होणार आहे. ओके, समजा थिअरी एक्झाम झाली आणि तुम्हाला हा क्वेश्चन आला की ड्रॉ दी ब्लॉक डायग्राम ऑफ ऑपरेशन. सर आवाज येत नाही.
पीपीटी दिसत आहे का? नाही सर. कधी आता जस्ट बंद पडली का? हो सर, आता जस्ट. हा, ओके ओके, ठीक आहे. एक मिनिट, मला शेअर करू द्या. इथपर्यंत झालंय ना बरोबर? हा सर, झालं. हो. ओके, तर फर्स्ट स्टेजचं काम आपण पाहूया. फर्स्ट स्टेज आपली इनपुट स्टेज, ड्युअल इनपुट बॅलन्स्ड आउटपुट, डिफरन्शियल एम्प्लीफायर. आता यांची कामं पाहूया. हे काय करणार? तर पहिली स्टेज जी आहे ती मेन जी आहे, इट प्रोव्हाइड मोस्ट ऑफ दी व्होल्टेज गेन. इट प्रोव्हाइड्स मोस्ट ऑफ दी व्होल्टेज गेन. सगळ्यात जास्त जे गेन मिळतो ती आपल्याला पहिल्या स्टेज कडून मिळतो. गेन म्हणजे काय? वी हॅव डिफाइंड इट. इट इज द रेशो ऑफ आउटपुट अपॉन इनपुट. बरोबर? सरळ भाषेत बोलायला गेलं तर जेवढं इनपुट देतोय त्याच्या किती प्रमाणात आउटपुट मिळतंय, दॅट इज कॉल्ड एज गेन. ओके, इट इज द रेशो ऑफ आउटपुट अपॉन इनपुट. खाली इनपुट आहे, वर आउटपुट आहे. जेवढं आउटपुट जास्त मिळेल, बरोबर आहे, न्यूमरेटर वरची व्हॅल्यू जास्त असेल तर तुमचा आउटपुट टोटल जे आहे ते तुमचा जास्त मिळणार. बरोबर? तर जेवढा आउटपुट जास्त तेवढा तुमचा गेन जास्त. सो बेसिकली इनपुट स्टेज जी आहे, इट प्रोव्हाइड मोस्ट ऑफ दी व्होल्टेज गेन अँड प्रोव्हाइड इनपुट रेजिस्टन्स टू दी ऑप एम्प. दुसरं काम आहे इम्पॉर्टंट, इट प्रोव्हाइड्स हाय इनपुट रेजिस्टन्स. आता हाय इनपुट रेजिस्टन्स म्हणजे काय? तर इनपुट साइडला सगळ्यात जास्त रेजिस्टन्स प्रोव्हाइड करायचा. कशाला प्रोव्हाइड करायचा? फॉर दी नॉइजेस. समजा अनवॉन्टेड सिग्नल आहेत आणि ते सिस्टीम मध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना काय केलं जाते? तिथंच अडवल्या जातं. सो to avoid such unwanted signal, unwanted noise, that this operational amplifier provides high input resistance. अशा सिग्नलला तो काय करतो? इनपुट रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो. जेणेकरून कसल्याही प्रकारचा अनवॉन्टेड सिग्नल सिस्टीम मध्ये येणार नाही. कारण जर सिस्टीम मध्ये नॉईज ऍड झाला तर तो काय करणार? तुमच्या इनपुटला पण अफेक्ट करणार. बरोबर? इनपुटला अफेक्ट केला तर मग शेवटी जे आउटपुट मिळणार त्या आउटपुट मध्ये पण तो एम्प्लिफाय होईल, जे अनवॉन्टेड सिग्नल आहे तो. आणि तुमचं जे ओरिजिनल सिग्नल आहे त्या ओरिजिनल सिग्नल मध्ये तो ऍड होऊन तुम्हाला फायनली आउटपुट हे करणार. पण आलेला आउटपुट कसा असेल? इट इज डिस्टॉर्टेड, म्हणजे जे ऍक्च्युअल यायला पाहिजे ते न येता वेगळंच काहीतरी आलेलं असेल बिकॉज ऑफ दॅट नॉईज. So to avoid or to eliminate such noise at the input level, we provide or that operational amplifier provides high input resistance. Okay, the main दोन काम आहेत input stage चे. It provides most of the voltage gain and it provides high input resistance to the unwanted signal. Okay, नेक्स्ट इंटरमिडिएट स्टेज. आता ह्या इनपुट स्टेज मधून परत तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळेल आणि हे आउटपुट कोणाला जाणार आहे? सेकंड स्टेज जी आहे इंटरमिडिएट स्टेजला. अगेन इंटरमिडिएट स्टेज पण काय आहे? एक प्रकारची एम्प्लिफायरच आहे. एम्प्लिफायर स्टेज म्हणजे याचंही काम काय आहे की काहीतरी तुम्हाला एम्प्लिफिकेशन करून देणार आणि गेन तुम्हाला वाढवून मिळेल. राईट? सो हे जे काम करतंय, इट प्रोव्हाइड्स your output voltage, DC voltage increase at increasing level. So mainly याचं जे काम आहे, it is given. So basically it is driven by the output of input stage. We'll write down. It is driven by the output of
इनपुट स्टेज, अँड बिकॉज ऑफ दिस, हे कसं आहे, गेन वाढवण्याच्या दोन स्टेजेस इथं इनडायरेक्टली दिलेल्या आहेत की हाऊ युअर इनपुट विल गेट मोर अँड मोर एम्प्लिफाईड. ओके, बिकॉज ऑफ धिस, एक प्रकारचा बिकॉज ऑफ धिस डीसी लेवल ऑफ सिग्नल increases. डीसी लेवल ऑफ सिग्नल इन्क्रीजेस. एम्प्लिफाय तर करतच आहे, पण याच्यामुळे एक प्रॉब्लेम होत आहे की त्याचं जे डीसी लेवल म्हणजे झिरोवर समजा इनपुट सिग्नल झिरोच्या लाईन न दिलेला असेल विथ रिस्पेक्ट टू, तर ह्याचं काय होत आहे की या सिग्नलमुळे थोडस हायर लेवलला किंवा लोअर लेवलला जाऊ शकते, त्याची मेन लाईन जी आहे ते मिस करू शकते. ओके, तर याचं जे काम आहे, फॉर एक्झाम्पल पहा, आपण मी एक एक्झाम्पल देतो. लेट से दिस इज इनपुट, एक इनपुट दिलेला आहे आणि ही टाइमची जी लाईन आहे इट वी रेफर इट ॲज झिरो. बरोबर. आता ह्या स्टेजला काय होते, सिग्नल एम्प्लिफाय तर होत आहे, सिग्नल एम्प्लिफाय होत आहे, पण काय होत आहे बघा, हा जो झिरो इथं या लाईन वर असायला पाहिजे, तर ह्या सेकंड स्टेज मुळे काय होतं, ही झिरो लाईन टेम्पररीली वाढल्या जातात. ओके, ही झिरो इथं न येता या इथं गेली. फॉर एक्झाम्पल इथं समजूया आपण दिस इज 1, झिरो पासून ही 1 पर्यंत गेलेली आहे, म्हणजे हा डिफरन्स तयार झाला 1 व्होल्टचा. ठीक आहे, मग हे जे आहे दिस इज कॉल्ड शिफ्टिंग. ही झिरो लाईन काय झालेली आहे, इथं शिफ्ट झालेली आहे, किंवा याला म्हणतो डीसी लेवल जी आहे ती काय झाली, इन्क्रीज झाली. ठीक आहे, तर ही जी इन्क्रीज झालेली डीसी लाईन आहे, वी हॅव टू टेक इट बॅक. So such signal is then given to next stage called as level shifting stage. ओके, आता या लेवल शिफ्टिंग स्टेज मध्ये काय केले जाते, जी आता आपण डायग्राम दाखवली होती की त्याची डीसी लेवल वाढवल्या गेलेली आहे, ती काय केल्या जाते, इट इज अगेन पुल्ड बॅक टू दी झिरो लेवल. ओके, मेन शिफ्टिंग लेवल शिफ्टिंग स्टेजचं काय काम आहे, एकतर त्याला झिरो लेवलवर आणायचं, आणि सेकंड आहे याचा गेन मेंटेन ठेवायचा. सो इट इज जनरली यूज आफ्टर द इंटरमिडिएट स्टेज टू शिफ्ट द डीसी लेवल टू 0 व्होल्ट. काय काम आहे, दिस म्हणजे आपण इमिटर फॉलोअर सर्किट बद्दल जे बोलतोय, यूज टू शिफ्ट the DC level of signal to 0 level to 0. ओके, हे मेन काम आहे. ठीक आहे, सो देन दिस सिग्नल जे आता 0 वर परत आणलेलं आहे, एम्प्लिफाईड सिग्नल, ते जे गॅप आला होता 1 व्होल्टचा, किती पण असू शकतो, 1 व्होल्टचा आपण दाखवलाय, कितीचाही असू शकतो, तर तो जो गॅप आहे त्याला 0 केलेला आहे, आणि देन दिस सिग्नल, याच्यावर कोणतंही वेगळं ऑपरेशन होत नाही, जस्ट याचं डीसी लेवल 0 वर आणून ठेवल्या जाते, अँड देन दिस सिग्नल इज गिवन टू दी आउटपुट स्टेज. ओके, आउटपुट स्टेज कोणती आहे, इट इज कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री पुश पुल एम्प्लिफायर. ओके, इट इज अगेन ए एम्प्लिफायर स्टेज. नाउ याचं काय काम आहे, इट इन्क्रीजेस the output voltage swing. It increases output voltage swing म्हणजे आपल्याला याची डेफिनेशन आहे, किती जास्तीत जास्त तो चेंज होऊ शकतो. बरोबर, म्हणजे त्याचं मॅक्सिमम आउटपुट 15 व्होल्ट पर्यंत आहे, तर तो त्या 15 व्होल्ट पर्यंत कसा जाईल
हे पाहायचं काम कोण करतंय, तर आउटपुट स्टेज. सो इट इन्क्रीजेस इट्स आउटपुट व्होल्टेज स्विंग and provides low output resistance and provides low output resistance. इनपुट साइडला काय दिलं होतं, इट प्रोव्हाइड्स हाय इनपुट रेजिस्टन्स, आणि आउटपुट साइडला काय दिलेलं आहे, इट प्रोव्हाइड्स लो आउटपुट रेजिस्टन्स. बघा दोघांमधला फरक. ठीक आहे, दोघांमध्ये कसा फरक आहे, इनपुट साइडला आपल्याला नॉइज ऍड होऊ द्यायचा नाही म्हणून आपल्याला जास्तीत जास्त फोर्स अप्लाय करायचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इनपुट रेजिस्टन्सचा. पण आउटपुट साइडला काय करायचंय, आता आउटपुट साइडला ऑलरेडी इनपुट मध्ये कोणता नॉइज आलेलाच नसेल तर आउटपुट साइडला अडवून परत काही फायदा आहे का त्याचा, कारण आपल्या सिस्टीम मध्ये कोणता नॉइज आलेलाच नाहीये, बरोबर. सिस्टीम फ्रेश आहे, ओरिजिनल आहे, तर जे सिग्नल अँप्लिफाय होत आहे ते पण ओरिजिनलीच होत आहे. एक्झाम्पल द्यायला आपण पाहायला गेलो तर काय होते, कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी पहा, एखाद्या फॉर एक्झाम्पल थिएटर आहे, थिएटर आहे तर त्याच्या एंट्रीला जास्तीत जास्त चेक केल्या जाते, बरोबर. म्हणजे तिथं सगळ्यात जास्त रेजिस्टन्स प्रोव्हाइड केल्या जाते. पण जेव्हा पिक्चर संपतो तेव्हा परत चेक केल्या जाते का, नाही, काही गरज नाही. कारण जेव्हा तुम्ही काही अनवॉन्टेड काही घेऊन मध्ये आलाच नाही तर जाताना परत थोडीच मधून येणार आहे. तर सिमिलरली इव्हन आपण गॅदरिंग करतो, गॅदरिंग असते, गॅदरिंगच्या वेळेस जास्तीत जास्त आपण चेकिंग कधी करतो, जेव्हा विद्यार्थी आत येत असतील किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थी आत असतात, चेकिंग सुरुवातीलाच केल्या जाते. जेव्हा कॉलेज सुटते किंवा गॅदरिंग संपते तेव्हा परत थोडीच चेक केल्या जाते. जाताना सगळ्यांना आला तसं जा असं सांगितलं जाते. सो रेजिस्टन्स प्रोव्हाइड करायचंय ते कुठं करायचंय, ऍट एंट्री लेवल. त्याच्यासाठी कसल्याही प्रकारचा अनवॉन्टेड सिग्नल यायला नको, कसलाही नॉइज नको, त्यामुळं इनपुट साइडला सगळ्यात जास्त रेजिस्टन्स, आउटपुट साइडला एकदा तो नॉइज आलेला नाही ही खात्री झाली का मग जे मध्ये ऑपरेशन होत आहे इट इज नॉइज फ्री, राईट. मग ते कोणताही किती अँप्लिफाय होईल इट इज ओरिजिनल, त्यामुळे काही फरक पडणार नाही. आणि फायनली आउटपुट स्टेज जेवढा जास्तीत जास्त आपल्याला आउटपुट देता येईल तेवढं चांगलं. सो इट प्रोव्हाइड्स आउटपुट स्टेजला सगळ्यात कमी रेजिस्टन्स आपल्याला द्यावं लागेल. सो दिस इज ऑल अबाउट दी ब्लॉक डायग्राम ऑफ ऑपरेशनल अँप्लिफायर. आता पहा, आता आपण मधल्या 4 ब्लॉक बद्दल एवढं बघितलं की पहिली स्टेज जी आहे इनपुट स्टेज, इथं अँप्लिफिकेशन होत आहे, दुसऱ्या स्टेजला पण अँप्लिफिकेशन होत आहे, आणि फायनल आउटपुट स्टेज मध्ये पण अँप्लिफिकेशन होत आहे. एवढं सारे अँप्लिफिकेशन होत आहेत. मग आपण ह्या 4 ब्लॉकला एकत्रच केलं आणि म्हटलं की ऑपरेशनल अँप्लिफायर लेफ्ट साइडला फक्त 2 इनपुट आहेत, राईट साइडला एक आउटपुट आहे. तर आपण एवढंच लक्षात घेतलं तर इनपुट साइडला 2 सिग्नल दिल्याच्या नंतर आउटपुट साइडला जे आपल्याला आउटपुट मिळेल दिस इज वे बियॉन्ड दी एक्सपेक्टेशन. खूप जास्त आपल्याला आउटपुट अँप्लिफाय झालेलं मिळेल. अँड दिस इज दी मेन प्रॉपर्टी ऑफ आवर ऑपरेशनल अँप्लिफायर, की जेव्हा आपण एक ट्रान्झिस्टर आणि काही कॅपॅसिटर रेजिस्टर यूज करून जे सिग्नल तयार करत होतो आणि त्याला अँप्लिफाय करत होतो एखाद्या सिग्नलला युझिंग 1 ट्रान्झिस्टर, तर तुमचा हा जो ऑपरेशनल अँप्लिफायर आहे इट हॅज द पॉवर ऑफ अँप्लिफिकेशन विच इज अबाउट 25 टाइम्स अँड दॅट ऑफ युअर सिंगल ट्रान्झिस्टर. म्हणजे ह्या ऑपरेशनल अँप्लिफायर मध्ये जवळपास 25 ट्रान्झिस्टर जेवढा अँप्लिफाय करतील सिग्नल तेवढी पॉवर या एकट्या ऑपरेशनल अँप्लिफायर मध्ये आहे. म्हणजे एवढा सिग्नल तो अँप्लिफाय करतो. किती ट्रान्झिस्टर सांगितले मी, अबाउट 25 ट्रान्झिस्टर्स एवढी पॉवर या सिंगल आयसी मध्ये आहे. आणि आयसी ची साईज मी सांगितलेली आहे किती आहे, तर आपल्या बोटाचं जे नख आहे त्या नखावर बसेल एवढी ही आयसी आहे. आणि त्याच कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही ट्रान्झिस्टर पाहिले असाल, ट्रान्झिस्टर पाहिलं तर 25 ट्रान्झिस्टर जर गोळा केले तर खूप मोठी जागा होऊन जाते, बरोबर. तर त्याचं कंपॅरिझन 25 ट्रान्झिस्टर इज इक्विव्हॅलंट टू दिस 1 ऑपरेशनल अँप्लिफायर. तुम्ही जर कोणतं पुस्तक तुम्ही घेतलं असेल किंवा पाहिलं असेल तर तुम्हाला त्याची एक सर्किट डायग्राम पण मिळते. हे आपण जी ब्लॉक डायग्राम इथं पाहतोय ऑप एम्पची, ह्याचीच एक सर्किट डायग्राम मिळते. त्यामध्ये तुम्ही मोजू शकता की किती ट्रान्झिस्टर आहेत.
इथं कमीत कमी 25 ट्रान्झिस्टर तुम्हाला इझिली पाहायला मिळतील इन दी सर्किट डायग्राम ऑफ दिस ऑपरेशनल एम्प्लिफायर. ओके, सो दिस इज दी ब्लॉक डायग्राम अँड इट्स एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन मध्ये इम्पॉर्टंट काय 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 आहे, हे तुमचे 4 ब्लॉक्स दाखवताना पहा कोणत्या स्टेजला किती इनपुट आहेत आणि किती आउटपुट आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर, इनपुट स्टेज आहे, 2 इनपुट आहेत 2 आउटपुट आहेत. इंटरमिडिएट स्टेज आहे, 2 इनपुट आहेत 1च आउटपुट आहे. लेवल शिफ्टिंग 1 इनपुट 1 आउटपुट आणि फायनली आउटपुट स्टेज 1 इनपुट 1 आउटपुट. सेकंड काय गोष्ट आहे की प्रत्येक स्टेजला काय टेक्निकल नाव आहे. इनपुट स्टेज इज ड्युअल इनपुट बॅलन्स्ड आउटपुट डिफरन्शियल एम्प्लिफायर. सेकंड स्टेज ड्युअल इनपुट अनबॅलन्स्ड आउटपुट डिफरन्शियल एम्प्लिफायर. थर्ड लेवल शिफ्टिंगला नाव दिलेलं आहे इमिटर फॉलोअर. आउटपुट स्टेजला नाव दिलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री पुश पुल एम्प्लिफायर. आणि त्यानंतर आहे त्यांची कामं, त्यांचे फंक्शन्स. इनपुट स्टेज काय करतो, मेनली इट प्रोव्हाइड मोस्ट ऑफ द गेन अँड इट प्रोव्हाइड्स हाय इनपुट रेजिस्टन्स. सेकंड इंटरमिडिएट स्टेज काय करतो, इट इज ड्रिवन बाय दी आउटपुट ऑफ इनपुट स्टेज. म्हणजे इनपुट स्टेजच्या आउटपुट वरून तो चालतो. आणि बिकॉज ऑफ दिस याचं जे काम आहे एम्प्लिफिकेशनचं, यामुळे काय प्रॉब्लेम येतो की बिकॉज ऑफ दिस द डीसी लेवल ऑफ द सिग्नल इन्क्रीजेस. मग ह्या इन्क्रीज झालेल्या डीसी सिग्नलला परत झिरोवर आणण्याचं काम कोण करतंय, तर लेवल शिफ्टिंग स्टेज. ओके, इट इज नोन एज इमिटर फॉलोअर सर्किट. अँड फायनली दॅट signal which is brought back to the zero level is given to the output stage for further amplification or further say काय increase केलं, it increases the output voltage swing to increase the output voltage swing. And finally it provides low output resistance and it is fed back to the जे ज्याला पाहिजे त्याला ते अप्लाय केलं जातं. Okay, so this is all about the block diagram of operational amplifier. Now we'll see the pin diagram of our IC LM741. आता LM जे नाव आपण घेतोय, दिस इज फॉर एक बऱ्याच IC सोबत बऱ्याच ठिकाणी या पद्धतीचे नावं वापरल्या जातात आणि these names are from its manufacturer. कोण बनवतो, आता हे अशा आयसी बनवणाऱ्या खूप साऱ्या कंपनीज आहेत. फॉर एक्झाम्पल जसं की आपण मोबाईल पाहतो, मोबाईल बनवणारे पण खूप कंपनी आहेत. सारखे मोबाईल आता तुम्ही पाहू शकता, स्मार्टफोन आहेत, दिसायला बरोबर जवळपास सारखे दिसतात. आता नवीन जे येत आहेत फुल स्क्रीन टच पॅड पाहायला गेलं तर सारखेच दिसतात. बरोबर, मग ओळखायचं कसं, तर कंपनीची नाव. ओके, सॅमसंगचा आहे, नोकियाचा आहे, आणखीन ओप्पो विवो सगळेच आहेत. मग हे जे नाव द्यायची जी पद्धत आहे ती इथं पण आहे. आयसीला नाव द्यायचे, मग जो बनवतो तो त्याच्या पद्धतीने एक नाव देतो आणि त्याच्यावरून त्याचं आयडेंटिफिकेशन असतं. ठीक आहे, तर हे जे आहे याचं मॅन्युफॅक्चर जे आहे टेक्सास इन्स्ट्रुमेंट नावाची एक कंपनी आहे की जे LM741 नावाची आयसी बनवते, की जी ओपॅम्प आहे. आता या ओपॅम्पची 741 हा आकडा तर तुम्हाला कुठेही फिक्स दिसेलच. म्हणजे ओपॅम्प म्हणजे इट इज IC 741, पण कोणत्या कंपनीची आहे हे पाहण्यासाठी मग त्याच्यासोबत काहीतरी या पद्धतीचे अल्फाबेट यूज केले जातात. LM याचं नाव लिनियर मोनोलिथिक म्हणून आहे. इट इज वन ऑफ अ टेक्निक ऑफ IC कॉन्फिगरेशन. IC तयार करताना जी एक टेक्निक वापरली जाते दॅट इज कॉल्ड मोनोलिथिक IC म्हणून नाव असते. तर त्याला जोडून नाव दिलेलं लिनियर मोनोलिथिक IC 741 op-amp IC. Okay, now this is the pin diagram of our op-amp IC. पहा, त्या ICच्या डायग्राम मध्ये पण तो ट्रायंगल दाखवलेला आहे, तसेच पिन नंबर्स दाखवलेले. पिन कोणती कुठं, फक्त हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे, लक्षात राहू द्या. IC मध्ये असं काही मध्ये म्हणजे त्याला फोडलं तर मध्ये काही असा ट्रायंगल दिसत नाही. ट्रायंगल इज ए सिम्बॉल फॉर ओपॅम्प. तो एक सिम्बॉल आहे, आपण एखाद्या चिन्हानुसार ते दाखवतो. ठीक आहे, तो आपण पाहिलंय की किती पिन आहेत, नियर अबाउट 8 पिन्स आहेत. पहा, या पिन डायग्राम मध्ये पण इथं तुम्ही पाहू शकता की वर ही एक नॉच दाखवलेला आहे इथं. ठीक आहे, हाफ सर्कल मध्ये.
हे कशासाठी असते? फॉर दी आयडेंटिफिकेशन ऑफ पिन्स. तर आपण वरून पाहिलं तरी ही अशी खाच एका साईडला वरच्या साईडला जर घेतली तर या खाचेच्या लेफ्ट साईडची पहिली पिन इज दी पिन नंबर 1, राईट. मग त्याच्या खालची पिन नंबर 2, पिन नंबर 3, पिन नंबर 4. आता ही DIP मध्ये असते. DIP म्हणजे काय? ड्युएल इन लाईन पॅकेज. ड्युएल इन लाईन पॅकेज म्हणजे अशा आयसी की ज्याच्यामध्ये दोन पिन जे आहे ते दोन साईडला असतात आयसीच्या. ड्युएल इन लाईन, या लेफ्ट साईडला पिन आणि राईट साईडला, म्हणजे या आयसीच्या फक्त दोन साईडला या पिन्स असतात. दॅट इज वाय BIP हे आयसीचे प्रकार आहेत. काही आयसीला 4 साईडनं पण पिन असू शकतात, म्हणजे हे लेफ्ट राईट आहे, हे टॉप साईड आणि हे बॉटम साईड, या सगळीकडून पण आयसीज असू शकतात. तुम्ही एखाद्या कम्प्युटर मध्ये जर पाहिलं असेल त्याच्या मदरबोर्डवर बऱ्याचशा आयसीज असतात की ज्या चारही साईडनं त्याला पिन्स दिसतात. ठीक आहे, त्याला QIP नाव दिलेलं आहे. QIP, क्वाड इन लाईन पॅकेज. QIP, क्वाड म्हणजे काय? 4, याला आपण 4 असं दाखवतो. क्वाड इन लाईन पॅकेज. ठीक आहे, तर ही जी आहे आपली ऑप एम्प आयसी ही आहे ड्युएल इन लाईन, दोन लाईन आहेत पिनच्या. स्टार्टिंग फ्रॉम द पिन नंबर 1 इट इज कॉल्ड ऑफसेट नल. ऑफसेट नल तुम्ही पाहू शकता की ही कशालाही कनेक्ट नाहीये सध्या, म्हणजे इथं जे ट्रायंगल दाखवलेला आहे ऑपरेशनल एम्प्लीफायरचा, काही पिन्स कनेक्ट दाखवल्यात पण याच्या पिन्स ज्या आहेत इथलची ऑफसेट नल 1 नंबरची दाखवलेली नाही. याचं काय काम आहे ते आपण नंतर पाहणार आहे. ऑफसेट नल इथे एक आहे आणि 5 नंबरला पण आहे. दोन आहेत ऑफसेट नल नावाच्या पिन. याचं स्पेशल फंक्शन आहे. विल सी वन बाय वन, प्रत्येकाचं काम आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. नाउ पिन नंबर 2 इज द इन्व्हर्टिंग इनपुट. इन्व्हर्टिंग इनपुट इज द वन ऑफ द इनपुट टर्मिनल ऑफ ऑप एम्प. आणि इन्व्हर्टिंग म्हणजे इट इज निगेटिव्ह, इट इज रिप्रेझेंटेड बाय निगेटिव्ह साइन. Pin number 3 is the non-inverting input indicated by positive sign. V minus कशाला सांगितलं होतं आपण? So it is negative voltage supply. Voltage supply सिंपल सिंगल लाईन पण असू शकतो आणि ड्युएल पण असू शकतो. सिंगल म्हणजे एकतर पॉझिटिव्ह द्यायचं किंवा एकतर निगेटिव्ह द्यायचं, पण एक असतो ड्युएल पॉवर सप्लाय, ज्यामध्ये एकाच सर्किटला आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही सिग्नल जे आहे ते द्यावं लागते. म्हणजे आपल्याला ऑपरेशनल एम्प्लीफायर मध्ये तसंच आहे की आपल्याला जे सर्किट्स येतील त्या सर्किट्सला दोन्हीही इनपुट द्यावे लागतील, दोन्हीही सप्लाय पिन्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ही झाली पिन नंबर 4. 5 नंबरची पिन आहे ऑफसेट नल. ओके, इट वर्क्स विथ दी पिन नंबर 1. पिन नंबर 1 आणि 5 हे एकत्र काम करतात. हे काय काम करतात आपण त्याच्या डेफिनेशनच्या वेळी पाहूया. एक ऑफसेट म्हणून आपल्याला डेफिनेशन पाहिजे, ऑफसेट व्होल्टेज, त्यामध्ये ह्या दोघांचं काम आपल्याला पाहायला. पिन नंबर 6 इज दी आउटपुट पिन. पाहू शकता आपण आउटपुट जे आहे ऑपरेशनल एम्प्लीफायरचं एक आउटपुट सांगितलं होतं, अँड इट इज इन आयसी कनेक्टेड टू पिन नंबर 6. म्हणजे पिन नंबर 6 पासून जे आहे आयसीच्या आपल्याला काय मिळेल? आउटपुट. इनपुट कोणत्या पिनला आहे? 2 आणि 3. 2 ला आहे निगेटिव्ह साइन वाला इन्व्हर्टिंग इनपुट आणि पिन नंबर 3 ला आहे पॉझिटिव्ह साइन वाला नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. राईट, पिन नंबर 6 ला मिळेल आउटपुट. नाउ पिन नंबर 7 इज दी V प्लस म्हणजे या V मायनसचा V प्लस सोबत असलेला, दिस इज पॉझिटिव्ह व्होल्टेज सप्लाय. जेव्हा एखाद्या ड्युएल पॉवर सप्लायचा आपण सिग्नल काढू तर त्यातला पॉझिटिव्ह व्होल्टेज सप्लाय जे आहे ते आपल्याला इथं कनेक्ट करावं लागेल पिन नंबर 7 ला, आणि त्याचा निगेटिव्ह जो आहे तो पिन नंबर 4 ला कनेक्ट करावा लागेल. राईट, लास्ट पिन नंबर 8 इज NC, मीन्स नॉट कनेक्टेड. ही पिन कोणत्याही कामासाठी सध्या आपण यूज करत नाही, म्हणजे इंटरनली आयसी ची ही पिन
कोणत्याच कामाला यूज मध्ये आपण घेत नाही. इट इज नॉट युजफुल. पिन नंबर 8 इज नॉट कनेक्टेड टू एनिथिंग. याचा यूज आपण करत नाही. ओके, सो दिस इज अबाउट दी पिन डायग्राम. पाहिला आपण वन बाय वन कोणकोणत्या पिन आहेत. पिन नंबर 1 इज दी पिन नंबर 1 and पिन नंबर 5. These are the offset null pins. These two pins are used for making the offset voltage. हे आपण पुढे पाहणार आहोत. What is offset voltage? Making offset voltage 0. ऑफसेट व्होल्टेज एक असते, कन्सेप्ट आहे आपल्याला. तर तो ऑफसेट व्होल्टेज 0 करण्यासाठी आपण या दोन पिनचा यूज करतो. कोणत्या? या ऑफसेट नलचा. नल म्हणजे काय? काहीही नाही असा, म्हणजे त्याला जिथं आपण काय म्हणतोय की 0 करायचं. ओके. पिन नंबर 2 इज द इन्व्हर्टिंग टर्मिनल. इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे याला काय घेतोय आपण? निगेटिव्ह आहे हा. पिन नंबर 3 नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो. पहा, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. इन्व्हर्टिंग, इन्व्हर्ट करणारा. ठीक आहे, आपण सिग्नल पाहतो या पद्धतीनं असेल तर आउटपुटला हा सिग्नल एम्प्लिफाय होताना या पद्धतीने मिळत असेल. पहा इथं काय झालंय, पहिली हाफ सायकल या ठिकाणी इनपुट साइडला पॉझिटिव्ह साइडला होती, बरोबर. तीच आउटपुट मिळताना तीच पहिली सायकल कशी मिळत आहे? निगेटिव्ह साइडला. म्हणजे आउटपुट येताना काय होत आहे? हा सिग्नल जो आहे तो नियर अबाउट 180 डिग्री आउट ऑफ फेज उलटा होत आहे. सिंपल भाषेमध्ये सांगायला गेलं तर 180 डिग्री आउट ऑफ फेज मध्ये चाललाय. म्हणजे काय होत आहे? हा सिग्नल आणि हा सिग्नल एकमेकांच्या उलट आहे, उलटा. दॅट इज वाय कॉल्ड इन्व्हर्टिंग. पूर्णपणे इन्व्हर्ट होत आहे. मग असं सिग्नल ज्याला अप्लाय केल्याच्या नंतर आउटपुट इन्व्हर्ट होत आहे, दॅट इज वाय दॅट सिग्नल दॅट टर्मिनल, इनपुट टर्मिनल इज कॉल्ड एज इन्व्हर्टिंग टर्मिनल. याला जर तुम्ही सिग्नल दिला तर तुम्हाला आउटपुट या पद्धतीने इन्व्हर्टेड मिळेल, बरोबर. तर निगेटिव्ह मिळेल, निगेटिव्ह किंवा इन्व्हर्टेड याला म्हणतो आपण, 180 डिग्री आउट ऑफ फेज असले. आणि नॉन इन्व्हर्टिंग जो इन्व्हर्ट करत नाही. सिंपल जसा आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला आउटपुट पण मिळेल विदाउट एनी फेज शिफ्ट. 0 डिग्री आउट ऑफ फेज म्हणजे काय आहे? तो इन फेज म्हणतो त्याला. तो सच सिग्नल्स आर नॉन इन्व्हर्टिंग, म्हणजे जे इन्व्हर्ट होत नाही सच सिग्नल्स आर कनेक्टेड टू पिन नंबर 3 आणि ते काही इन्व्हर्ट करत नाही. दॅट इज वाय दे आर कॉल्ड एज नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्स. ओके. पिन नंबर 4 अँड पिन नंबर 7 हे कोणत्या आहेत आपण पाहिल्या? हे आहेत पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सप्लाय पिन्स. हा फक्त या कोणत्या आहेत? एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लायच्या पिन्स आहेत. सप्लाय जे पॉवर सप्लाय मधून घेतो आपण, दोज पिन्स आर पिन नंबर ऍट पिन नंबर 4 अँड पिन नंबर 7. पिन नंबर 6 इज दी मोस्ट इम्पॉर्टंट. ही आहे आपली आउटपुट पिन. इथून आपण काय घेतो? आउटपुट घेतो, बरोबर. So these are the pin number 8 तर आपण सांगितलं इट इज नॉट कनेक्टेड. इट डझंट हॅव एनी फंक्शन इन आवर आयसी. या आयसी मध्ये आपण या 8 नंबरच्या पिनचा कसलाच उपयोग करून घेत नाही. ओके. सो त्याच्यासाठी काही आपल्याकडे फंक्शन नाहीये. सो दीज आर दी पिन फंक्शन्स ऑफ आवर LM7441 ऑपॅम्प आयसी. डिटेल मध्ये जास्त आपल्याला याचं काही फंक्शनिंग वगैरे नाही. आपल्याला याच्यानंतर याच्या सर्किट डायग्राम वरच जास्त भर दिलेला. ओके. नाउ विल सी सम ऑफ दी ऑपॅम्प पॅरामीटर्स. फक्त आपण यावेळी नावं घेऊया. विल स्टॉप देम आफ्टर
In next lecture, we'll start the definitions of these parameters. Okay. So op-amp parameters. आता ऑपरेशनल एम्प्लीफायर आपण पाहिला की त्याची सर्किट डायग्राम कशी होती, त्याचा ब्लॉक डायग्राम कशी होती, त्याचं सिम्बॉल कसं होतं आणि त्याचे डेफिनेशन्स पण पाहिल्या की का आपण ऑप-एम्प जे आहे ते यूज करतो. बेसिक काम आहे, एम्प्लिफिकेशन आहे. फक्त एम्प्लिफिकेशन जे आहे ते हायर लेवलवर चालते कम्पेअर टू आवर सिंपल ट्रान्झिस्टर सर्किट. ट्रान्झिस्टरचा यूज करून जे एम्प्लीफायर आपण यूज करतो त्याच्यापेक्षा हे काही पटीनं ओके इन मल्टिपल टाइम्स तुम्हाला एम्प्लिफिकेशन करायचं असेल तर आपण ऑप-एम्पचा यूज करू शकतो. मग या ऑप-एम्पचे काय फायदे आहेत, काय याच्यामध्ये वेगळे काय गुणधर्म आहेत, स्पेसिफिकेशन्स ते आपल्याला एक एक पाहायचे. यामध्ये पाहायला गेलं तर आपल्याकडे भरपूर त्याचे काही फीचर्स ज्याला आपण म्हणू शकतो फीचर्स आहेत. त्याच्यामध्ये आहे इनपुट बायस करंट, इनपुट ऑफसेट करंट, इनपुट ऑफसेट व्होल्टेज. आपण याच्यावर डिस्कशन करायचं आपण असं सांगितलं होतं. ऑफसेट व्होल्टेज आहे. काही टर्म्स आहेत, नवीन टर्म्स तुम्हाला पाहायला मिळतील. दॅट इज CMRR, SVRR. वन बाय वन आपण याच्यावर डिस्कशन करणार आहोत. सिंपल आहे एकदम. थेरॉटिकल थोडा पहिला चॅप्टर आपला थेरॉटिकल जास्त आहे. देन व्होल्टेज गेन याच्यावर पण डेफिनेशन घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला झालेले आहेत व्होल्टेज गेनच्या. देन स्लीव रेट, हे 2-3 काही नवीन टर्म्स तुम्हाला पाहायला मिळतील. देन गेन बँडविड्थ प्रोडक्ट, इनपुट रेझिस्टन्स, आउटपुट रेझिस्टन्स, इनपुट व्होल्टेज रेंज, आउटपुट व्होल्टेज स्विंग. हे काही 2-3 आपल्याला आता पाहिलेले आहेत. ब्लॉक डायग्राम मध्ये आपण इनपुट रेझिस्टन्स, आउटपुट रेझिस्टन्स, व्होल्टेज स्विंग याबद्दल थोडंसं डिस्कशन केलंय. यांच्या प्रत्येकाच्या आपल्याला डेफिनेशन्स पाहायचे. इनपुट कॅपॅसिटन्स इज देअर. ओके, सो वन बाय वन आपल्याला याच्या डेफिनेशन्स पाहायच्यात. सो फॉर दिस लेक्चर विल स्टॉप हिअर. वन बाय वन नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या प्रत्येकाच्या डेफिनेशन्स, प्रत्येकाचे काही छोटे छोटे फॉर्म्युले आहेत कारण त्याच्यावर आपल्याला काही न्यूमरिकल्स सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. सो दॅट अगेन we'll see in the next lecture. Okay, so for this lecture we'll stop here. If anybody has any question you can ask. काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. मीटिंग आता सोडू नका लगेच. मी तुम्हाला एक अटेंडन्सचा फॉर्म पाठवतोय चॅट बॉक्स मध्ये इथंच. तिथं ते फॉर्म भरून लगेच सबमिट करायचा. आवाज येतोय ना माझा? हो सर. हा ठीक आहे. 1-2 मिनिटं वेट करा. मी लगेच तुमच्या चॅट बॉक्स मध्ये हा अटेंडन्सचा एक फॉर्म टाकतो, तो भरायचा आहे. ठीक आहे. डे वाईज तुम्हाला सगळं काही आता हे करायचंय. अटेंडन्स जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी लेक्चर रेग्युलरली करायचे आहेत, मिस करायचं नाही शक्यतो. आणि बाकीच्यांना सांगायचं, आज काहीतरी 4-5 जणच दिसत आहेत मला. टोटल किती जण आहेत माहित आहे का तुम्हाला? सर अगोदरचे 6 आहेत. डीएस किती आहेत माहित नाही. डीएस चे कमी आहेत.
चॅट बॉक्स मध्ये मी हे का अटेंडन्स टाकलेली आहे, भरायचं आहे. 2-3 आहेत, रोल नंबर तुमचा टाका किंवा एनरोलमेंट नंबर टाका, नाव आणि आजची तारीख. 2-3 फॉर्म भरले का मला अटेंडन्स मिळून जाईल तुमची. आणि काय अडचण असेल तर मला सांगत आहे.